त्याला त्याच्या हाताला हतकड्या लावल्या पाहिजे, त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने केलं जाईल. याची नोंद महाराष्ट्राचे कृषी मंत्री फडणवीस साहेबांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तर हे कोणीही खपून येणार नाहीये. आज या ठिकाणी भातकुली तालुक्यामध्ये आणि अमरावती तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बुस्टर कंपनीच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे ती स्वतः या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये बुस्टर कंपनीने ज्या पद्धतीनं बोगस बियाणं सोयाबीनचं ते आता शेतकऱ्यांच्या घरचा या ठिकाणी हरभरा दिसत आहे, तूर दिसत आहे, ते त्यांच्या घरी असलेली त्यांनी पेरल्यामुळं ती आज उगवली आहे. पण बुस्टर कंपनीने दिलेलं सोयाबीनचं बियाणं एक सुद्धा या ठिकाणी दाणा सुद्धा निघाला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कृषी अधिकारी आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, सगळे शेतकरी आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या माध्यमातून राज्याच्या कृषी मंत्र्यांना संदेश देत आहे की कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये जे बुस्टर कंपनीचं जे ऑफिस आहे किंवा कारखाना आहे त्या ठिकाणी ताबडतोब सील लावलं पाहिजे. बुस्टर कंपनीचा जो मालक आहे त्याला त्याच्या हाताला हतकड्या लावल्या पाहिजे, त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे. कारण की शेतकऱ्याची फसवणूक, ज्या शेतकऱ्याला आपण शेतकरी राजा म्हणतो त्या राजाची जर या राज्यामध्ये फसवणूक होत असेल, राज्यामधली कंपनी फसवणूक करत असेल तर त्या ठिकाणी त्याला जेलामध्ये टाकणे, कारवाई करणे, ब्लॅकलिस्ट करणे आणि ताबडतोब या शेतकऱ्यांचं आता हे बिल आहे सगळे बुस्टर कंपनीचे, हे बिल जरी तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लोकांनी कर्ज काढून उधार घेऊन हे बियाणं विकत घेतलं, खतं घेतले, पूर्ण शेताची मशागत केली, पूर्ण शेत रेडी केलं आणि त्या ठिकाणी पेरण्यानंतर जर त्याचा सोयाबीनचा एक दाना निघत नसेल तर या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. म्हणून याच्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये फिरत असताना शेतकऱ्याच्या भावना जेव्हा पाहत आहे, व्यथा जाणत आहे, ह्या जर शेतकऱ्याच्या व्यथा कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जाणल्या नाही तर याच्यावर तीव्र आंदोलन होईल. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेली कंपनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची फसवणूक करत असेल तर हे कोणीही खपून येणार नाही आहे. म्हणून या ठिकाणी जोही खर्च शेतकऱ्याचा पूर्ण लागलेला आहे पेरणीपर्यंतचा तो पूर्ण खर्च त्या बुस्टर कंपनीने या जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र जमा करून त्या ठिकाणी त्यांचा वाटप केला पाहिजे. अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने केलं जाईल. याची नोंद महाराष्ट्राचे कृषी मंत्री फडणवीस साहेबांनी घेतली पाहिजे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.